निवृत्त न्यायमूर्ती सुनील शिंदे आणि मनोज जरांगे यांच्यात काय चर्चा झाली बघूया। मराठ्यांना सरसकट कुणबी आरक्षण द्या अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली। तर शिंदे समितीने सर्व मराठ्यांना कुणबी ठरवता येणार नाही असं स्पष्टीकरण दिलं। संपूर्ण महाराष्ट्रात 58 लाख नोंदी मिळाल्या अशी माहिती शिंदे समितीच्या वतीने देण्यात आली आणि नोंदींपैकी 2,39,000 मराठ्यांना प्रमाणपत्र देण्यात आली अशी ही माहिती देण्यात आली। शिंदे समिती कुणाला ओबीसी दर्जा देऊ शकत नाही असंही समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं। शिवाय एखाद्या समाजाला मागास ठरवण्याचं काम हे मागासवर्गीय आयोगाचं आहे, समितीचं नाही असंही शिंदे यांनी स्पष्ट केलं। मराठवाड्यामधील 1,13,000 कुणबी गेले कुठे हा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी समितीला केला आणि मराठा समाजाला कुणबी घोषित केल्याशिवाय मागे हटणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला। जर गॅझेटियर लागू करायचं असेल तर 6 महिन्यांचा किमान कालावधी लागेल असं शिंदे समितीनं मनोज जरांगे पाटील यांना सांगितलं। त्यावर शिंदे समितीनं 13 महिने अभ्यास केला, आता अहवाल द्या अशी मागणी जरांगेंनी केली। गॅझेट लागू करणार पण कोणत्या संदर्भात ते अजून ठरायचं आहे अशी ही माहिती शिंदे समितीनं दिली। तर गॅझेटियरच्या नोंदी स्वीकारायला मुदत अजिबातच देणार नाही असा पवित्रा मनोज जरांगेंनी घेतला। अभ्यास करूनच गॅझेटचं कायद्यामध्ये रूपांतर करावं लागेल अशी माहिती शिंदेंनी दिली। तर 13 महिने अभ्यास केल्यानंतर अजून मुदत कशाला हा सवाल जरांगेंनी केला। प्रक्रिया राबवायला इतका वेळ का लागतो असंही मनोज जरांगे पाटील यांनी विचारलं आणि गॅझेटनुसार प्रमाणपत्र द्या, सातारा गॅझेट लागू करा अशी मागणी जरांगेंनी केली। अंमलबजावणी केल्याशिवाय मागे हटणार नाही असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला। प्रक्रियेसाठी वेळ लागेल तेवढा वेळ आम्हाला द्या अशी विनंती शिंदे समितीनं मनोज जरांगे पाटील यांच्याकडे केली। तर सरकार अस्तित्वात आहे, निर्णय घ्या असं मनोज जरांगे पाटील यांनी सुनावलं। GR काढा, आंदोलन मागे घेतो असंही मनोज जरांगे पाटील यांनी पर्याय देताना शिंदे समितीला सांगितलं।